श्री परमज्योती भगवती भगवानांचा चमत्कार. मी लता रविशंकर, चेन्नई, तमिळनाडू येथे राहते. श्री परमज्योती भगवती भगवानांनी मला कृपापूर्वक प्रदान केलेल्या आत्मसाक्षात्काराच्या पवित्र स्थितीबद्दलचा माझा अनुभव मी शेअर करू इच्छिते. पूर्वी मला खूप राग येत असे, पण आता तो राग पूर्णपणे नाहीसा झाला आहे. जेव्हा इतर लोक कठोरपणे बोलतात तेव्हाही मला त्यांची स्थिती आणि दृष्टिकोन समजून घेता येतो. प्रतिक्रिया देण्याऐवजी मी नैसर्गिकरित्या त्यांच्या कल्याणासाठी प्रार्थना करते आणि मला स्वतःमध्ये कमालीचा संयम जाणवतो. पूर्वी जर कोणी मला दुखावले तर मी त्यांच्या शब्दांचा वारंवार विचार करायचे आणि मानसिकदृष्ट्या त्रस्त व्हायचे. आता जर मला दुखापत झाली तर मी हळूवारपणे स्वतःच्या आत डोकावते, चिंतन करते आणि भगवंतांकडे क्षमा मागते. मला इतरांची स्थिती समजते आणि आता माझ्या मनात कोणतीही अपराधीपणाची भावना किंवा भावनिक ओझे राहत नाही. माझी मानसिक अस्वस्थता आणि अनावश्यक विचार खूपच कमी झाले आहेत. आधी मी अशा परिस्थितींची कल्पना करायचे ज्यांचे अस्तित्वच नसायचे आणि त्यावरून स्वतःला इतका त्रास करून घ्यायचे मी. आता मी शांत आणि स्थिर असते आणि कोणतीही आवेगपूर्ण प्रतिक्रिया न देता स्वतःचे निरीक्षण करू शकते. झाडे, वनस्पती, पक्षी आणि प्राण्यांमध्ये असलेले दैवी तत्त्व आणि माझ्यातील दैवी तत्त्व एकच आहे, याचा मला खोलवर अनुभव येतो. या साक्षात्काराने माझे जीवन प्रेम आणि जिव्हाळ्याने भरून गेले आहे आणि मी घरातील प्रत्येकाशी आपुलकीने आणि प्रेमाने वागते. मला आता एकांत आवडतो आणि एकटेपणातही मला आनंद आणि पूर्णत्वाचा अनुभव येतो. जेव्हा गोष्टी अपेक्षेप्रमाणे घडत नाहीत तेव्हाही दुःख फक्त काही क्षणांपुरतेच टिकते. लवकरच मी स्वतःची समजूत काढते की भगवानांनी येणारे मोठे संकट खूप लहान स्वरूपात निवारले आहे. माझ्यामध्ये खूप सखोल बदल झाले आहेत. आधी माझी इतरांकडून ओळख आणि कौतुक मिळण्याची अपेक्षा असायची. आता त्या अपेक्षा गळून पडल्या आहेत आणि मला इतरांचे कौतुक करण्यात आनंद मिळतो. जीवन खरोखर सुंदर आणि अर्थपूर्ण वाटते. मी आता लोकांना उच्च किंवा नीच मानत नाही. जेव्हा कोणी बोलते तेव्हा मी पूर्ण लक्ष देऊन ऐकू शकते. पूर्वी मी इतरांचे बोलणे मध्येच तोडायचे, पण आता ते पूर्णपणे बदललेले आहे. जिथे आधी मला लोकांचे दोष आधी दिसायचे, तिथे आता मला प्रत्येकामधील चांगले गुण नैसर्गिकरित्या दिसतात. आज मी आंतरिक आनंद आणि परमानंदाच्या स्थितीत आहे. मला आत्मसाक्षात्काराची अशी प्रगल्भ स्थिती प्रदान केल्याबद्दल मी श्री परमज्योती भगवती भगवानांच्या दिव्य चरण कमलांवर अनंत कोटी कृतज्ञता अर्पण करते.